मस्त पाऊस गॅलरीतनं बघितला ना की चहा प्यावासा वाटतो, मस्त भजी खावीशी वाटतात आणि मला तर एक मस्त असं पेंटिंग करावं असं वाटतं. चला तर मग आज करूया मान्सून स्पेशल असा एक मस्त लँडस्केप. तर सगळ्यात आधी काय करायचंय, अगदी सोपं आहे. तुमच्याकडे जो कुठला पेपर असेल तो तुम्ही समोर ठेवू शकता. थोडा जाड पेपर घ्या. मी हा हँडमेड पेपर घेतलाय, पण ह्याच्याऐवजी तुम्ही ड्रॉइंग पेपर घेऊ शकता किंवा कॅनव्हास असेल तर मग काय सोने पे सुहागा, मस्त अजून छान होईल. पण या पेपरला चारही बाजूनी व्यवस्थित मास्किंग टेप लावून घ्या, म्हणजे छान अशी चित्राला फ्रेम होते. आणि पाणी लावून घ्यायचं जसं मगाशी मी लावलं. आणि त्याच्यावर आता ब्ल्यूच्या शेड्स आपण देणार आहोत. आता ब्ल्यूच्या शेड्स मध्ये कोबाल्ट ब्ल्यू आणि अल्ट्रामरीन ब्ल्यू हे दोन ब्ल्यू ना खूप छान होतात आणि एकमेकांबरोबर छान जातात. एक गंमत सांगू का तुम्हाला, की तुम्हाला पेंटिंग जरी नसेल ना करायचं तरी असे मस्त वेगवेगळे कलर द्यायचे पेपरवर आणि फक्त असे ब्रशने पसरवायचे. बास, ही पण एक मस्त थेरपी आहे. एकदा करून बघा आणि कसं वाटतंय सांगा. आता तुम्ही बघितलात का कॉर्नरला थोडा ब्लॅक कलर पण दिला होता, म्हणजे असं ते मान्सूनचे एन्व्हायरमेंट तयार राहण्यासाठी. हा ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, आता मध्येच एखादा आपण व्हाईट कलर देणार आहोत, त्यांनी असं ती ग्रेइश शेड खूप छान तयार होते. आणि स्पेशल माहिती का या पेंटिंगचं, की ह्याला पॅलेट तुम्हाला वापरायची नाही. जे काही कलर मिक्सिंग आहे मस्त असं पेपरवरच करायचंय. ॲक्रेलिक कलर असल्यामुळे छान कलर मिक्सिंग होतं. फक्त रंग वाळायला देऊ नका. एनिवेज मान्सून मध्ये कलर वाळणं हे पण कठीण असतं, ओले जास्त वेळ राहतात. आता थोडासा याच्यावर येलो कलर आपण लावून घेतलाय. आता काही काही कलर का वापरतो पेंटिंग करताना, तर थोडा लाईट क्रिएट होण्यासाठी. म्हणजे लाईट, डार्क आणि मिडल की या तिन्ही की जर तुमच्या पेंटिंग मध्ये असत्या तर पेंटिंग अतिशय सुंदर दिसतं. आता तुम्ही बघितलं की तो येलो कलर आपण कसा मर्ज करून टाकला. मर्ज करताना काय करायचं, थोडा व्हाईट कलर घेऊन मग तो द्यायचा. आणि स्ट्रोक घेताना उभे स्ट्रोक घ्यायचे. तुम्हाला आता दिसतंय की मी कसे स्ट्रोक घेते. फ्लॅट ब्रश वापरलाय आणि फ्लॅट ब्रशने उभे स्ट्रोक द्यायचे, कारण बघा आपल्याला पाऊस दाखवायचा. तर ज्या पद्धतीचं आपल्याला पेंटिंग करायचं असतं ना, त्या पद्धतीचे स्ट्रोक घेणं हे खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला पाऊस दाखवायचा आहे, त्यामुळे आपण उभे स्ट्रोक इथे घेतोय. आता पुढे रस्ता दाखवायचा आहे, तेव्हा बघा मी कसे स्ट्रोक घेते. सो जसं पेंटिंग तसे स्ट्रोक तसे कलर, त्यामुळे जे वातावरण निर्मिती असते पेंटिंग मधली ती खूप छान होते. आणि हा महत्वाचं म्हणजे या पेंटिंग मध्ये असा हा ब्लर इफेक्ट खूप छान दिसतो. त्यामुळे असं शार्पनेस कमी आणि थोडा ब्लर इफेक्ट द्यायचा असेल तर रंग पसरवायला शिका जास्तीत जास्त. आपलं हे पेंटिंग चालूच आहे, पण बरेच जण मला विचारतात की सोप्या पद्धतीने कसं पेंटिंग करायचं. तर त्याच्यासाठी 3 महत्वाच्या टिप्स आहेत जे मला तुम्हाला सांगायचं आहे. सगळ्यात पहिली टिप म्हणजे ब्रश व्यवस्थित वापरणे. बरोबर, तुम्ही तुमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश असतात आणि मला माहितीये बरेच जण काय करतात, एकदा एक ब्रश हातात घेतला की तोच सगळीकडे वापरायचा. असं अजिबात करायचं नाही. व्यवस्थित ब्रश वापरणे हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की ब्रश कुठला वापरावा आणि कधी वापरावा, तर त्यासाठी मी व्हिडिओ आणेन तुमच्यासाठी जर तुम्हाला हवा असेल तर. तर ज्यांना ज्यांना जाणून घ्यायचं आहे ना की कशा प्रकारचा ब्रश, म्हणजे जसा हा आता फॅन ब्रश आहे, हा थोडा वेगळा वाटेल तुम्हाला, किंवा हा फ्लॅट ब्रश आहे, किंवा असा राऊंड ब्रश असेल तर तो, किंवा याच्या हेअरमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. तर कोणता ब्रश कुठे वापरायचा आणि कशा पद्धतीने वापरायचा, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. त्याच्यासाठी एक काम करा की कमेंटमध्ये ब्रश असं टाईप करा. दुसरी गोष्ट की रंग कुठले वापरायचे, म्हणजे कुठे ट्यूब मधले रंग वापरायचे, कुठे बाटलीमध्ये वापरायचे. किंवा जर तुमच्याकडे फक्त ट्यूबच असतील तर हरकत नाही, पण मग ते कशा पद्धतीने रंग वापरले पाहिजेत आणि कशा पद्धतीने ठेवले पाहिजेत, ह्या देखील गोष्टी महत्वाच्या आहेत. ते सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओ बघून कळेल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला आता सांगणार नाहीये, तर हे सगळं माझं पेंटिंग पूर्ण झालं की ती गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी एकच काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मित्रकला या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता मस्त अशी बॅकग्राऊंड आपली तयार झाली. आता ह्याच्यावर ऑब्जेक्ट काढूया. ऑब्जेक्ट काढताना एवढंच माझ्या डोक्यात आहे की रात्रीच्या वेळी खिडकीतनं कसा पाऊस दिसतो त्या पद्धतीने हे लँडस्केप मला करायचं. मग त्याच्यासाठी मी एका साईडने असं छान झाड दाखवणार आहे
आणि हे झाड दाखवत असताना ॲक्रेलिक कलरमध्ये आपण काम करतोय, त्याच्यामुळे आधी डार्क शेड द्यायचा आणि हळूहळू आपण ह्याच्यावर लाईट शेड देत जाऊ. आता बघा, सगळ्यात आधी मी राऊंडेड फ्लॅट ब्रश वापरला होता आणि आता वरची पानं जी अगदी छोटी दाखवायची त्याच्यासाठी राऊंडेड ब्रश वापरला 5 नंबरचा. चित्र बॅलन्स करणं हे पण खूप महत्वाचं असतं हा. म्हणून एका साईडला आपण झाड दाखवलं तरी तुम्हाला दिसत असेल की दुसऱ्या साईडला पण छोटंसं असं दूरवरचं झाड मी इथे दाखवलं. नेहमी चित्र काढत असताना बॅलन्स करायला लक्षात ठेवा, बरेच वेळेला आपण तिथे चुकतो. आता खालचा रस्ता दाखवताना ब्लॅक कलरने दाखवायचा आणि आडवे स्ट्रोक्स घ्यायचे. बघा स्ट्रोकने किती फरक पडतो. मग असे आपण उभे स्ट्रोक घेतले होते, आता आडवे स्ट्रोक घेतले. छोट्या ब्रशने बाजूला अशा लाईन्स काढून त्याच्यावर येल्लो डॉट ठेवलाय, ज्याच्यामुळे रस्त्यावर नाही का पोल असतात, त्याचे लाईट्स असतात, बिल्डिंगचे लाईट दिसतात, हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न आपण अगदी ब्लर इफेक्ट मध्ये इथे केला. आणि चित्राला जिवंतपणा येतो, तर तिथले असे आपण माणूस काढतो त्यामुळे अगदी रेड कलरने, तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता जो तुम्हाला सूट होईल असा वाटेल, रेड कलरने अगदी ब्लर अशी इथे माणसं आपण दाखवतोय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाऊस, कारण तो पाहिजेच. तर फॅन ब्रश जो मगाशी मी तुम्हाला दाखवला होता, त्या फॅन ब्रशने आपण इथे पाऊस दाखवतोय आणि राऊंड ब्रशने अगदी छोटे डॉट्स आहेत त्याच्यासाठी राऊंड ब्रशने आपण इथे व्हाईट कलर आणि त्यांनी आपण पाऊस दाखवतोय आणि काय इफेक्ट दिसतोय, सुंदर. मला तर हे चित्र खूप आवडलं, म्हणजे मीच केलंय, मीच कौतुक करते, पण तरी मला चित्र खूप आवडलं. मस्त आता आपलं हे चित्र तयार झालेलं आहे. आता काय करायचं तर सगळ्यात आधी छान अशी ही मास्किंग टेप आपण काढून घ्यायची, म्हणजे चित्राला फ्रेमिंग होईल आणि तुम्हाला कळेल की मास्किंग टेप काढल्यानंतर काय इफेक्ट येतो आणि कसं पेंटिंग दिसतं. ते आवडलं असेल तर लगेच लाईक करून टाका आणि कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. चला, मान्सून स्पेशल असं हे मस्त पेंटिंग आपलं तयार झालंय की नाही, किती सोप्या पद्धतीने आपण हे पेंटिंग केलंय. तर हे पेंटिंग तुमचं झाल्यानंतर अमेझॉनवर रेडीमेड A4 किंवा A3 साईज फ्रेम मिळतात. या फ्रेम मध्ये अशी पेंटिंग करून असे रोज किंवा आठवड्यातनं एकदा छान बदलू शकता. तुमची पेंटिंग तुमच्या नजरेसमोर राहतील आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नक्की येईल. कारण लक्षात ठेवा, आर्ट ही एक थेरपी आहे आणि त्यांनी मानसिक शांतता, आनंद आणि बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी मिळतात. आर्ट थेरपीचा आपल्याला काय उपयोग होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आर्ट थेरपीचा आमचा एक व्हिडिओ आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तो नक्की बघा, त्यातून तुम्हाला खूप माहिती मिळेल. आणि हे पेंटिंग तुमचं झालंय, याच्यामध्ये काय गोष्टी यूज करायच्या किंवा 3 टिप्स ज्या मी तुम्हाला सांगणार होते त्यातल्या 2 टिप्स मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. तिसरी टिप ही की मित्रकलावरचे सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे त्यातून तुम्हाला सोप्या पद्धतीने कशी पेंटिंग करायची हे कळेल आणि ती करून झालेली पेंटिंग आमच्या कम्युनिटी टॅबवर तुम्ही पोस्ट करू शकता. मित्रकलाला आता कम्युनिटी टॅब आहे, जिथे व्ह्यूअर्स त्यांची पेंटिंग्स, त्यांचे मतं ही तिथे मांडू शकतात. तर तिथे नक्की पोस्ट करा. तुमची पेंटिंग्स जर मला आवडली तर माझ्या व्हिडिओमध्ये मी नक्की घेऊन येईन. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि त्याच बरोबरीने मित्रकलावर प्रेम करायला देखील विसरू नका. म्हणजेच काय, प्रेम कसं करायचं, शेअरिंगने प्रेम वाढतं, आपण लहानपणापासून शिकलोय ना. मग एक काम करा, या पेंटिंगचा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा आणि त्याबरोबरीने मित्रकलावर अजून सुद्धा खूप वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते देखील शेअर करा. आणि हा, जमलं तर आमची पूर्वा सूरज या आमच्या दुसऱ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. हिस्ट्री, ट्रॅव्हल रिलेटेड खूप माहिती तिथे तुम्हाला मिळेल. असंच आपण भेटत राहू. तुम्ही भरपूर प्रेम करत राहा. धन्यवाद.